नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट समजून घ्यायची आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण केपलरचे लॉ पाहिलेले आहेत। ग्रहांच्या गतीविषयी केपलर यांनी 3 लॉ मांडलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे। ग्रह म्हणजे प्लॅनेट त्या नियमांचे पालन का करतात हे स्पष्टीकरण केपलर यांना देता आलेले नाही आहे, ते स्पष्टीकरण आपल्याला न्यूटन यांनी दिलेलं आहे। केपलरच्या लॉचा अभ्यास करून न्यूटन यांनी आपल्याला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट म्हणजे हा सिद्धांत मांडलेला आहे। पहा या लॉचे स्टेटमेंट कसे आहे। एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स। एव्हरी ऑब्जेक्ट पहा विश्वातील म्हणजे या जगातील विश्वातील प्रत्येक वस्तू काय करते, दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते। समजा ही एक ऑब्जेक्ट आहे आणि ही एक ऑब्जेक्ट आहे, या दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करतात। सपोज या ऑब्जेक्टचं मास आपण m1 घेऊ आणि या ऑब्जेक्टचं मास आपण m2 घेऊ। पहा या ऑब्जेक्टचं मास m1 आहे, मास म्हणजे वस्तुमान, आणि या ऑब्जेक्टचं मास m2 आहे, आणि या दोन ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स सपोज d आहे। या दोन ऑब्जेक्टमधील अंतर किती आहे, d आहे। पहा सर्क्युलर ऑब्जेक्ट आहेत म्हणून त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स काउंट करतात। जर या सर्क्युलर ऑब्जेक्ट नसतील तर ते सेंटर ऑफ मास घेऊन ते डिस्टन्स काउंट केले जात असते। पहा दोन ऑब्जेक्टमधील डिस्टन्स d आहे, एकाचं मास m1 आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास m2 आहे। यामध्ये फोर्स असेल, ही ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते आणि ही ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते। म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट प्रत्येक वस्तू इन द युनिवर्स या विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करते, अट्रॅक्ट करते। अट्रॅक्ट्स ईच अदर विथ अ फोर्स, एक फोर्स त्यामध्ये असतो, म्हणजे फोर्सद्वारे अट्रॅक्ट करते। त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तर तो फोर्स किती असतो पहा, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो। फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मासच्या मल्टिप्लिकेशन एवढा, म्हणजे m1 इंटू m2, m1 इंटू m2। एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट। प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार। विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे 1/, याचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर। पहा हे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे, हे इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे। फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे त्यांच्या मासच्या मल्टिप्लिकेशनला, आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला। डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणजे काय, ही क्वांटिटी आपण वाढविली तर ही पण वाढेल, बरोबर आहे। ही कमी केली तर ही पण कमी होईल। डायरेक्ट प्रोपोर्शनल असल्यामुळे मास जर आपण इन्क्रीज केलं तर फोर्स पण इन्क्रीज होईल, मास आपण डिक्रीज केलं तर फोर्स पण डिक्रीज होईल। परंतु हे इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे, इन्व्हर्स म्हणजे उलटं होते। जर आपण डिस्टन्स वाढविलं तर फोर्स कमी होईल, आपण डिस्टन्स कमी केलं तर फोर्स त्यामध्ये जास्त असेल। आणि हे डायरेक्ट प्रोपोर्शनल, हे इन्व्हर्स प्रोपोर्शनल। पहा यावरून आपण कंबाईन लिहू शकतो। पहा यांना कंबाईन असं लिहिता येईल आपल्याला, हा प्रोडक्ट आहे m1 इंटू m2 आणि अपॉन हे डिनोमिनेटरमध्ये आहेत d² अपॉन d²। म्हणजे फोर्स which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them। पहा आता जर हे प्रपोर्शनॅलिटी साईन काढायचं असेल आपल्याला आणि इक्वल लावायचं असेल तर इथे आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो, बरोबर आहे। म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो, पहा फोर्स इक्वल टू, इथे g लिहिणार आपण, आणि m1 इंटू m2, m1 इंटू m2 अपॉन d²। पहा जी म्हणजे काय, या प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट आहे तो, त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल। पहा जी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि तो आपण कॅपिटल G ने इंडिकेट करतो, कॅपिटल G। या जीची व्हॅल्यू फिक्स असते पहा 6.673
इंटू 10⁻⁻11 याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. पहा हे जीचं युनिट आहे. पहा ही जीची व्हॅल्यू असते आणि युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. पहा मासचं मल्टिप्लिकेशन आहे. ही क्वांटिटी जर आपण डबल केली तर फोर्स पण काय होईल, डबल होईल, बरोबर आहे. ही क्वांटिटी आपण ट्रिपल केली तर फोर्स पण ट्रिपल होईल. कशामुळे? कारण येथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. ही क्वांटिटी वाढविली तर ही पण वाढेल, बरोबर आहे. आता येथे इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे, म्हणजे ही क्वांटिटी आपण वाढविली तर फोर्स कमी होईल आणि ही क्वांटिटी कमी केली तर फोर्स वाढेल. समजा हे डिस्टन्स आपण डबल केलं. पहा हे डिस्टन्स डी आहे, बरोबर आहे. जर आपण डबल घेतलं डिस्टन्स तर काय होईल, म्हणजे डीची व्हॅल्यू आपण किती घेणार, डीची व्हॅल्यू 2D घेऊ आपण, म्हणजे डिस्टन्स डबल होईल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी ऐवजी आपण 2D घेऊ, कारण डिस्टन्स आपण डबल केलेलं आहे, बरोबर आहे. परंतु 2Dचा स्क्वेअर, कारण डीचा स्क्वेअर, डी म्हणजे काय, आपण 2D घेऊ. तर हे काय होईल पहा, 1/2चा स्क्वेअर 4 होईल आणि हे डी स्क्वेअर, म्हणजे फोर्स काय होईल, डिस्टन्स आपण डबल घेतलं तर फोर्स किती होईल, 1/4 होईल. म्हणजे डिस्टन्स आपण डबल घेतो आहे तर फोर्स त्याच्या 1/4 होतो आहे. डिस्टन्स आपण डबल घेतलं तर जो फोर्स आहे तो 1/4 होतो आहे. म्हणजे फोर्स पण डबल होतो आहे का, नाही, फोर्स कमी होतो आहे. म्हणजे डिस्टन्स आपण वाढविलं तर फोर्स कमी झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पहा या लॉचं स्टेटमेंट आपण कसं लिहिणार, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स every object in the universe attracts every other object with a force. तो फोर्स किती असतो, with a force which म्हणजे काय, फोर्स, with a force which is directly proportional टू दी प्रोडक्ट, म्हणजे गुणाकार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे वस्तुमान, देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन देम. पहा याप्रमाणे लॉचं स्टेटमेंट आहे. तो फोर्स किती असतो, 2 ऑब्जेक्ट आहेत, आपण हे पाहिलेलं आहे. या 2 ऑब्जेक्ट एकमेकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. समजा या 2 ऑब्जेक्टचं डिस्टन्स डी आहे, या ऑब्जेक्टचं मास m1 आहे, या ऑब्जेक्टचं मास m2 आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, दी फोर्स व्हिच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे फोर्स हा कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे m1 इंटू m2. पहा इथे पॉईंट आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, m1 इंटू m2. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे तो फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे 1/, स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स डी आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर. पहा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी डिस्टन्स बिटवीन देम. याला आपण एकत्र जर लिहिलं तर असं लिहू शकतो आपण, m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे मासच्या प्रोडक्टला आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरला, बरोबर आहे. जर हा प्रोपोर्शनॅलिटी काढला आपण तर आपण कसं लिहिणार, F इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. पहा हा फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना कामाला येणार आहे. जीची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची आहे. जीची व्हॅल्यू किती आहे, 6.67. पहा 2 डिजिटपर्यंत लिहिलं तरी चालेल, इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, शो दॅट इन SI युनिट्स
द युनिट ऑफ जी इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. जीचं युनिट हे आहे म्हणून आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. एफची व्हॅल्यू किती असते? एफ इक्वल टू जी इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर, बरोबर आहे. यावरून आपल्या जीची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफॉर जी इक्वल टू जी फक्त या साईडला राहू देऊ, हे डिनॉमिनेटरमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे एफ इंटू डी स्क्वेअर आणि अपॉन हे M1 इंटू M2 डिव्हिजनमध्ये येतील, कारण इथे अंशामध्ये आहेत, इथे छेदामध्ये येतील. फक्त जीची व्हॅल्यू काढायची म्हणलं तर हा फॉर्म्युला राहील, बरोबर आहे. आणि फोर्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला. आता जी इक्वल टू हे आहे, जीची व्हॅल्यू ही आहे. फोर्ससाठी SI सिस्टीममध्ये फोर्सचं युनिट काय आहे? फोर्ससाठी आपण न्यूटन घेतो. फोर्सचं युनिट न्यूटन आहे SI युनिटमध्ये, बरोबर आहे. डिस्टन्स म्हणजे काय? SI युनिटमध्ये मीटर येईल. डिस्टन्ससाठी आपण काय घेणार? मीटर घेणार, बरोबर आहे, मीटर. आणि M1 इंटू M2 हे काय? मास आहे, म्हणजे माससाठी आपण काय घेणार? किलोग्रॅम. जीचं युनिट काय तयार होईल आपल्याला? जी इक्वल टू एफ म्हणजे काय? न्यूटन. एफचं युनिट न्यूटन. डी स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, डिस्टन्ससाठी आपण मीटर घेतो, म्हणजे मीटरचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि मास आहे, हे वस्तुमान आणि हे वस्तुमान, किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम, दोन ऑब्जेक्टचं वस्तुमान म्हणजे किलोग्रॅम आणि किलोग्रॅम, म्हणजे किलोग्रॅम स्क्वेअर होईल. एकतर आपण असं लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर आणि हे के जी स्क्वेअर पॉवर प्लसमध्ये आहे. जर ही टर्म आपण अंशामध्ये नेली तर पॉवर काय होईल? मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे के जी -2. यालाच आपण असं लिहितो, पर के जी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर ही अशी लाईन आहे, ती आपण अशी उभी काढलेली आहे. काही ठिकाणी तुम्हाला युनिट याप्रमाणे दिसेल आणि काही ठिकाणी युनिट याप्रमाणे दिसेल. येथे -2 पॉवर आहे, त्यावेळेस हे अंशामध्ये असेल आणि छेदामध्ये असेल तर पॉवर प्लस असेल के जीचा. यापुढील कन्सेप्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.